या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। रंगपंचमी दिवशी तरुणीचा दारू पिऊन धिंगाणा, पोलिसाच्या हाताला चावा घेतला, डोळ्याजवळ नखाने ओरबडलं। कोल्हापूरमध्ये रंगपंचमीच्या उत्सवादरम्यान विचित्र प्रकार घडलेला पाहायला मिळालाय। आर.के. नगर परिसरात एका युवतीने दारूच्या नशेत प्रचंड धिंगाणा घातला असून तिने चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यामुळे शहरात खळबळ माजली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी 8 मार्च रोजी ठिकठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात येत होती। नागरिक रंगांची उधळण करत होते आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मात्र याच काळात आर.के. नगर परिसरात एका युवक आणि युवतीने मद्याच्या नशेत बेधुंद होऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली। हे दोघेही मोटरसायकलवरून जात असताना अतिशय बेधुंद स्थितीत होते। आर.के. नगर रोडवर रंगपंचमीनिमित्त पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तरीही या युवतीने भर रस्त्यात शिवीगाळ करत धिंगाणा घातला। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवती स्वतः गाडी चालवत होती। पोलिसांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिने तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली। ही बाचाबाची इतकी वाढली की दारूच्या नशेत असलेल्या या युवतीने थेट पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ केली। एवढ्यावरच न थांबता तिने ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर धावून जाऊन त्यांच्या हाताला जोराचा चावा घेतला। तसेच संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या डोळ्याजवळ नखाने ओरबडून त्यांना जखमी केले। भर रस्त्यात घडलेला हा प्रकार पाहून नागरिकही अवाक झाले होते। या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत या युवक आणि युवतीला ताब्यात घेतले। त्यांना आर.के. नगर येथील पोलीस चौकीत आणण्यात आले। मात्र तिथेही या युवतीचा अवतार कायम होता। पोलीस चौकीच्या आवारातही तिने मोठा धिंगाणा घातला आणि पोलिसांची हुज्जत घातली। या सर्व प्रकाराचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत। रंगांच्या उत्सवात अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत महिला पोलिसावर हल्ला करण्याच्या घटनेमुळे कोल्हापूर नेमके कुठे चालले आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।